साहित्य रामकृष्ण हरी. मी रेश्मा मोरे. उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर नामा म्हणे या शीर्षका अंतर्गत संत शिरोमणी नामदेव महाराजांनी रचलेल्या रसाळ अभंगांचं निरूपण आपण करत आहोत. हे अभंग समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपल्या हातून होतोय. नामदेव महाराज हे मध्ययुगातील भक्ती परंपरेचे उद्गाते होते. त्यांची भक्ती प्रत्येकाला चिंब भिजवणारी, नवा प्रकाश निर्माण करून देणारी, प्रत्येकाचं आयुष्य उजळवून टाकणारी, समाजाला नवचैतन्य प्रदान करणारी होती. पण ही भक्ती केवळ बेभान करणारी नव्हती किंवा केवळ एखादं वादळ असावं अशी नव्हती, तर या भक्तीला ज्ञानाचं स्फुल्लिंग लाभलेलं. कारण नामदेवांचे गुरु विसोबा खेचर आणि जगन्माऊली ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान नामदेवांच्या ओंझळीत घातलं, त्या ज्ञानात भक्ती एकजीव करून नामदेवांनी तो महाप्रसाद स्वतःही ग्रहण केला आणि अनेक भाविकांना प्रदान केला. कारण या ज्ञानाच्या तत्वज्ञानाला अधिष्ठान होतं ते हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेचं. श्रीमद भगवद्गीता म्हणजे जणू साक्षात ईश्वराने मनुष्याला लिहिलेलं एकमेव चिरंतन आणि पवित्र असं प्रेमपत्र. या पत्रातील प्रेमाचा, ज्ञानाचा, भक्तीचा सुगंध नामदेवांनी आपल्या हृदयात भरून घेतला आणि त्याचा दरवळ संपूर्ण समाजापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. नामदेवांचं हे गीतेवरचं प्रेम आणि गीतेच्या महतीची प्रचिती सांगणारा 4 चरणांचा हा अतिशय सुश्राव्य असा अभंग आज आपण निरूपणासाठी निवडला आहे. गीता गीता म्हणता पापा होय नाश, कैवल्यही त्यास प्राप्त होय. गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय तत्क्षणी भवभय. एक एक श्लोकी कोटी अश्वमेध, पुण्यही अगाध म्हणता गीता. नामा म्हणे गीता जो नित्य वाचिता, तयाच्या सुकृता पार नाही. अतिशय सोप्या पद्धतीने, अगदी सोप्या भाषेत 4 ओळींमध्ये नामदेवांनी गीतेची ही महती वर्णन केली आहे. गीतेबद्दलची महिमा नामदेव जेव्हा मांडतात तेव्हा त्यामागे केवळ भाबडी श्रद्धा नसते, केवळ ऐकीव माहिती नसते, तर नामदेवांनी गीतेतल्या प्रत्येक योगाचा अगदी यथार्थ असा अनुभव घेतलेला असतो. किंबहुना गीतेचा सार त्यांच्या रक्तात इतका भिनलेला की गीतेने दिलेल्या उपदेशांचं अमृत प्राशन करून नामदेव तसंच जगू पाहतात. गीतेतला सगळ्यात मोठा सिद्धांत म्हणजे सगळं काही करून नामानिराळं राहणं, अर्थात श्रीकृष्णाने सांगितलेली स्थितप्रज्ञता. नामदेव सुमारे 20 वर्षे सीमावर्ती राज्यांमधून भागवत धर्माची पताका घेऊन फिरले. तिथल्या लोकांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केलं. तिथला समाज भयमुक्त व्हावा, संस्कृती आणि धर्म टिकावा यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. उत्तर भारतात नामदेवांचं हे काम बघून त्या काळी दिल्लीच्या तख्तावर बसलेला सुलतान मोहम्मद तुघलक अस्वस्थ झाला. आपल्या इस्लाम प्रचारात या नामदेवामुळे अडथळा येतोय असं त्याला वाटायला लागलं आणि त्याने आपल्या दरोगाला आदेश दिला नामदेवांना गिरफ्तार करण्याचा. त्याप्रमाणे दरोगा आला. त्यांनी नामदेवांना कैद केलं आणि तो दिल्लीकडे जायला निघाला. जात असताना वाटेत एका ठिकाणी ते मुक्कामी थांबले होते आणि तिथे थांबलेले असताना तो दरोगा मद्यप्राशन करायला बसला. नामदेवांची विटंबना करावी म्हणून तो नामदेवांना म्हणाला, मी मद्य पीत असताना दररोज माझ्यासाठी माझ्यासमोर नर्तिका नृत्य करत असतात, पण आज त्या नाही आहेत. तर आज तू माझ्यासाठी नृत्य कर आणि माझं मनोरंजन कर. नामदेवांना या मूर्ख माणसाची कीव आली, पण तरीही ते तयार झाले. एक मधुर अभंग गात, विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करीत संकीर्तनाच्या रंगात रंगून जात त्यांनी अगदी बेमालूमपणे नृत्य सुरू केलं.
मद्याच्या नशेत बेधुंद झालेल्या आणि भाषा कळत नसलेल्या दरोगाला नामदेव नेमकं काय करतायत तेच कळलं नाही आणि तो स्वतःचीच बढाईकी करीत राहिला. पण हा क्षण खरोखरच विटंबनेचा. पण या क्षणी सुद्धा अपमानित न होता, गोंधळून न जाता नामदेवांनी विठ्ठलाचं स्मरण केलं. हा संयम राखण्याची शक्ती, ही स्थितप्रज्ञता अर्थातच त्यांना गीतेमुळे लाभलेली आणि म्हणून या अभंगाचं महत्त्व अनन्यसाधारण आणि सोबतीला अर्थातच गीतेचंही. गीता गीता म्हणता पापा होय नाश, कैवल्यही त्यास प्राप्त होय. गीतेच्या नुसत्या नामस्मरणाने किंवा नुसत्या आठवणीने गीता असा नुसता उल्लेख करता क्षणी आपल्या संपूर्ण पापाचा समूळ नाश होतो, पापक्षालन होतं, आपण वासनामुक्त होतो, असा नामदेवांचा प्रगाढ विश्वास आहे. आणि हेच नामदेव अभंगाच्या पहिल्या चरणातून व्यक्त करतायत. गीतेबद्दलचा नामदेवांना असलेला विश्वास हा त्यांच्या अनुभवातून आलेला आहे. बघा, आपल्या पानात अनेक पदार्थ वाढलेले असतात, पण त्यातला एक गोडसर असा पदार्थ की ज्याचा रसास्वाद घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण आनंद प्राप्त होतो, आपण तृप्त होतो आणि तोच तो पदार्थ सतत आपल्या जिभेवर रेंगाळत राहतो. त्याचप्रमाणे अनेक तत्वज्ञान, अनेक ग्रंथ, अनेक संप्रदाय आपल्या अवतीभोवती आहेत, परंतु तरीसुद्धा हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेतलं अमृत जेव्हा आपण प्राशन करतो, ते तत्वज्ञान जेव्हा आपण अंगीकारतो, तेव्हा आपल्यात अंतर्बाह्य बदल हा निश्चितच होत असतो. फक्त गीतेचं स्मरण आपल्याला करता यायला पाहिजे. नामस्मरणाची महती तर नामदेवांनी आपल्याला सांगितलीच आहे. मग हे स्मरण विठ्ठलाचं, साक्षात पांडुरंगाचं, भगवान श्रीकृष्णाचं, सर्व शक्तिमान असलेल्या ईश्वराचं आणि त्याचबरोबर त्या ईश्वराने सांगितलेल्या श्रीमद भगवद्गीतेचं सुद्धा व्हायला हवं, असं नामदेव म्हणतायत. कारण गीतेचं हे नामस्मरण जर आपण केलं, गीतेचं स्मरण जर आपण केलं, तरच आपण गीतेची आठवण आपल्याला राहील, म्हणजेच गीतेने सांगितलेला उपदेश सदैव आपल्या सोबत राहील. मग गीतेचं स्मरण करायचं कसं? तर प्रत्येक कृती करताना, प्रत्येक कर्म करताना गीतेने सांगितलेला उपदेश फक्त आपल्या सोबत ठेवायचा. म्हणजे आपण केलेलं कर्म आपसुकच त्या ईश्वराला समर्पित होतं आणि त्याचे गुणदोष आपल्याला चिकटत नाहीत. आपण त्यापासून अलिप्त राहू शकतो, तटस्थ राहू शकतो. फक्त आपल्याला करायचे एकच की गीतेचं स्मरण करायचे. ज्याप्रमाणे आपण आई असा उच्चार करतो, म्हणजेच आईचं स्मरण करतो. आई ह्या नुसत्या उच्चाराने आईच्या व्यक्तिमत्वातला, त्या नात्यातला गोडवा, त्यातलं वात्सल्य, त्यात दाटलेली माया, त्यातला ओलावा आपल्याला जाणवतो. मग ती आपल्या सोबत असो वा नसो, तिचं नुसतं स्मरण जरी केलं तरी आई आपल्या सोबत असल्याची अनुभूती आपल्याला होते. मग गीता तर अखिल मानवजातीची माता आहे. तिचं स्मरण केलं तर आपल्यात बदल का होणार नाही? निश्चितच होणार. दररोज आपण कितीतरी कामं करत असतो आणि त्याचं चांगलं वाईट फळही आपल्याला लाभत असतं. मिळणारं फळ कधी गोड असतं, कधी कडवट असतं. पण जर गीता आपल्यासोबत असेल तर आपल्याला मिळणाऱ्या कुठल्याही गोड किंवा कडवट फळाचा आपल्यावर परिणाम होत नाही, आपल्याला त्याचा त्रास होत नाही. कारण तेव्हा आपण फक्त कर्म करणारे असतो, आपण केवळ वाटचाल करणारे असतो. आणि हाच तर गीतेचा खरा सिद्धांत आहे. आणि म्हणून कुठलंही कर्म करताना गीतेचं स्मरण होणं आवश्यक आहे, हे नामदेव सूचित करतायत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नामदेव म्हणतात, गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय तत्क्षणी भव भय. गीतेची नुसती अक्षरं जरी आपल्या कानावर पडली
तरीही आपल्यातलं भय त्या क्षणी संपून जातं, आपण भयमुक्त होतो, हे नामदेव सांगतायत. गीतेच्या स्मरणाने आपलं पापक्षालन होतं, हे खरं आहे. पण गीतेचं श्रवण केल्याने, गीतेतली अक्षरं ऐकल्याने, गीतेतले शब्द समजून घेतल्याने आपल्यात अंतर्बाह्य बदल होतो. हे जेव्हा नामदेवांसारखा महान भक्त मांडतो तेव्हा त्यांनी गीतेची तशी अनुभूती घेतलेली असते. असं म्हणतात की गीता हेच पृथ्वीवरचं अमृत आहे. ते विष म्हणून घेतलं तरीही पिणारा अमरच होणार, आणि ते अमृत म्हणून घेतलं तरीही पिणारा अमरच होणार. म्हणजे गीतेचे शब्द नकळतपणे कानावर पडले तरीही ऐकणाऱ्याचं भलंच होईल, आणि गीता जाणीवपूर्वक ऐकली तरीही ऐकणाऱ्याचं भलंच होईल. कारण गीतेतली अक्षरं रंगवलेली नाहीत. गीता म्हणजे फक्त कल्पना नाही, तर ते मानवी जगण्यातलं वास्तव अतिशय प्रखरपणे मांडणारं एक शाश्वत तत्वज्ञान आहे. बऱ्याचदा आपण एखादं काम करत असतो किंवा एखादं संकट आपल्यावर आलेलं असतं, एखादा दुःखाचा प्रसंग आलेला असतो, त्यावेळी आपल्याला एकटं वाटायला लागतं. एकाकीपणाची भावना आपल्या मनात निर्माण होते, आणि अशा वेळी, अशा प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत आहे हे भगवंताने दिलेलं आश्वासन आपल्याला उभारी देतं, आपलं मनोबल वाढवतं, आपल्याला धैर्य देतं, आणि आपण पुन्हा नव्या ऊर्जेने पुढची वाटचाल करत राहतो. गीता वाचल्यानंतर, गीतेचं श्रवण केल्यानंतर आपल्याला हाच अनुभव येतो. अनेक ठिकाणी गीतेवरची कीर्तनं सुरू असतात, गीतेबद्दलची प्रवचनं चाललेली असतात, गीतेचं पठन होत असतं, पण आपण नेमकी त्याकडे पाठ फिरवतो, कारण आपल्याला आपल्या भौतिक जगातली कामं उरकायची असतात. पण ही कामं करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन, मिळणारी ऊर्जा ही गीताच तर आपल्याला देणार आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून गीतेवरची प्रवचनं, कीर्तनं, निरूपणं आपण श्रवण करायला हवीत, गीतेचं पठन करायला हवं. त्या ईश्वराने 24 तास आपल्यासाठी दिलेले आहेत, पण हा संपूर्ण वेळ आपण फक्त आपली भौतिक कृत्य करण्यासाठीच घालवत असतो. त्यातली काही मिनिटं जरी आपण गीतेची अक्षरं समजून घेण्यासाठी, गीता श्रवण करण्यासाठी दिली, तरी आपण करत असलेल्या कृत्याला, आपल्या कर्माला एक निश्चित दिशा मिळू शकते. नामदेव हे एक महान भक्त होते. त्यांची भक्ती एखाद्या वादळासारखी. पण या भक्तीला अखेर गीतेनेच ज्ञानाचा सुगंध दिला, आणि म्हणून नामदेव संत पदाला पोहोचले. केवळ भाबडी भक्ती केल्याने उद्धार होत नाही, तर त्या भक्तीला ज्ञानाचा सुगंध हवा. भक्तीला, कर्माला, प्रत्येक योगाला ज्ञानाचा पाया हा हवाच. हे नामदेवांनी आपल्या जगण्यातून जाणलं, आणि तोच उपदेश नामदेव आपल्याला करतायत. एक एक श्लोकी कोटी अश्वमेध, पुण्यही अगाध म्हणता गीता. कोटी कोटी अश्वमेध यज्ञ केल्यानंतर जे पुण्य मिळतं, त्याहून अधिक पुण्य गीतेचा एक श्लोक वाचल्यानंतर, एका श्लोकाचं पठन केल्यानंतर, श्रवण केल्यानंतर प्राप्त होतं, असं नामदेव अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतायत. भारतीय संस्कृती ही यज्ञयागांची. अगदी पूर्वीपासून पुण्याचा संचय करण्यासाठी, पापक्षालन होण्यासाठी नाना प्रकारची यज्ञ करावीत, असं वेदांनी सांगितलेलं. आणि त्यातलं सर्वश्रेष्ठ यज्ञ म्हणजे अश्वमेध यज्ञ. राजा सम्राट पदाला पोहोचण्यासाठी, केलेल्या कर्तव्यातून प्राप्त झालेल्या पुण्याचा संचय करण्यासाठी हा यज्ञ आयोजित करायचा. या यज्ञातून प्रचंड प्रमाणात पुण्यलाभ होतो, अशी श्रद्धा तेव्हापासून चालत आलेली. परंतु नामदेव म्हणतात की गीता अशा कोट्यावधी यज्ञांतून मिळणारं पुण्य
एकाच श्लोकातून आपल्याला देते. नामदेव हे केवळ श्रद्धेतून सांगत नाहीत, भोळ्या समजुतीतून सांगत नाहीत, तर यामागे एक निश्चित असं शाश्वत तत्वज्ञान आहे. यज्ञ म्हणजे अखेर कर्मकांड. माणसं पूर्वी इतकी नाही, पण आज परवडतील तितकी कर्मकांड करतच असतो. मग ती रोजची देवपूजा असेल, आरती असेल, सत्यनारायणाची पूजा असेल, नारायण नागबली पूजा असेल, कालसर्पपूजा, असे कितीतरी पूजाविधी आहेत. वेगवेगळ्या पोथ्यांची पारायणं असतील किंवा अनेक छोटे मोठे यज्ञ असतील. हे सगळं काही माणूस करतो ते काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी. ईश्वराकडे त्याची मागणी भौतिक सुखासाठीची असेल, इहलोकात जे जे सुख मिळू शकतं ते सुख प्राप्त करण्यासाठीची असेल, विषय वासनांच्या पूर्ततेसाठीची असेल, काहीही असेल, पण माणूस हे सगळं काहीतरी मिळवण्यासाठी करतो एवढं मात्र नक्की. ही कर्मकांड करून माणसाला काही प्राप्त होतं की नाही हा विषय संशोधनाचा, पण यामुळे त्याचं द्रव्यक्षय होतं, ऊर्जाक्षय होते आणि वेळही जातो. भगवान श्रीकृष्ण गीतेतून अर्जुनाला जो उपदेश करतात तो या कर्मकांडांच्या पलीकडे, किंबहुना या कर्मकांडांना नाकारून केलेला उपदेश आहे. कारण भगवंत गीतेतून कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाचा सिद्धांत मांडतात. हे असं का, याचं ज्ञान आपण प्राप्त करावं. कुठलीही कृती निष्काम भावनेने करावी आणि केलेली कृती, केलेलं कार्य त्या ईश्वराला समर्पित करावं, अशी ही त्रिसूत्री. हे नक्की जमलं तर जगणं सोपं होतं, जगायचं कशासाठी हे निश्चित होतं आणि माणूस उत्साहाने भरून जातो. पापपुण्याची सीमारेषा निश्चित होते, पापाचा डाग लागत नाही आणि पुण्याची अपेक्षाही उरत नाही. माणूस फक्त कर्म करत राहतो. त्यामुळे त्याच्या मनात द्वंद्व नसतं, त्याच्या मनात भय नसतं, भीती नसते, शंका नसते, प्रश्न नसतात. उरते फक्त ईश्वराप्रतीची कृतज्ञता. आणि म्हणून कोणतंही कर्मकांड, भलेही ते यज्ञ असेल, ते करण्यापेक्षा गीतेचा एक श्लोक सुद्धा मानवाला जगण्याची दिशा देतो, एक निश्चित असा हेतू देतो आणि जगायचं कसं याचं तत्वज्ञान सुद्धा देतो. म्हणून नामदेवांना कोट्यावधी यज्ञांपेक्षा गीतेचे श्लोक श्रेष्ठ वाटतात. अनेकदा माणूस पाप कोणतं आणि पुण्य कोणतं या द्विधा स्थितीत असतो. एकदा जंगलात एक हरिण पळत असतं आणि एक वाघ त्याची शिकार करण्यासाठी त्याचा पाठलाग करत असतो. रस्त्याने जाणारा वाटसरू हे सगळं पाहतो. त्याला त्या हरणाची दया येते. त्या हरणाचं संरक्षण करायला हा माणूस पुढे येतो. त्याच्याकडे शस्त्र असतं, त्यामुळे हरणाला तो वाचवतो आणि हा वाघ हताश होऊन, निराश होऊन तिथून निघून जातो. आपण हरणाला वाचवलं म्हणजेच आपण पुण्य कमवलं, अशी भावना या माणसाच्या मनात निर्माण होते. आणि हे खरंही आहे. त्या माणसाने एक जीव वाचवला, त्याला जीवदान दिलं म्हणजेच त्याने पुण्य कमवलं. पण दुसरीकडे दुसरा जीव म्हणजेच हा वाघ उपाशी आहे आणि ते हरिण हेच त्याचं अन्न आहे. त्याचं अन्न त्याला मिळू दिलं नाही, म्हणजेच तो वाघ उपाशी आहे. त्याच्या उपासमारीला हा माणूस जबाबदार आहे. मग हे पाप सुद्धा ठरू शकतं. अशा वेळी केलेलं कर्म पाप की पुण्य हे निश्चितपणे ठरवता येत नाही. पण त्या माणसाच्या मनात ते कर्म करत असताना पाप किंवा पुण्य ह्यापेक्षा सुद्धा त्या हरणाला आपल्याला वाचवायचंय, त्याला जीवदान द्यायचंय, असा प्रामाणिक हेतू होता, असा शुद्ध हेतू त्याच्या मनात होता. म्हणजे कुठलंही कर्म करत असताना आपला हेतू शुद्ध असेल, दृष्टिकोन निश्चित असेल,
कृती ईश्वर समर्पित असेल, परोपकारी असेल, तर ते निश्चितच पुण्य असतं. आणि असं पुण्याचा संचय करण्याचं तत्वज्ञान गीता आपल्याला देते. म्हणून गीता महान आहे, जी आपल्याला पापमुक्त करते, जगण्याची एक नवी उमेद देते आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने संपन्न आणि समृद्ध करते. हेच नामदेवांना आपल्याला दाखवून द्यायचंय. आता अभंगाच्या चौथ्या आणि शेवटच्या चरणातून नामदेव गीतेचं नित्य वाचन किंवा नित्य पठन का करायचं ते सांगतायत. नामा म्हणे, गीता जो नित्य वाचिता, तयाच्या सुकृता पार नाही. गीता नियमित वाचल्याने, ऐकल्याने, पठन केल्याने किंवा श्रवण केल्याने पापाचा क्षय होतो आणि पुण्याचा संचय होतो. दुःख नाहीसं होतं आणि सुख प्राप्त होतं. इतकं सुख आपल्याला गीतेच्या वाचनाने मिळतं असं नामदेव सांगतायत की त्या सुखाला काही अंतच नाही. कारण गीतेतला प्रत्येक अध्याय, प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओळ अक्षरन अक्षर आपल्याला जगण्याचं तत्वज्ञान सांगत असतं. शेतकरी असेल, कामगार असेल, शिक्षक असेल, विद्यार्थी असेल, गृहिणी असेल, व्यावसायिक असेल, माणूस कुठल्याही क्षेत्रातला का असेना, त्याने फक्त त्याला जे कर्म करायचं आहे ते निष्काम भावनेने करावं. आता निष्काम भावनेच्या बाबतीत सुद्धा अनेकांचा गैरसमज असतो की जर कुठलं कामच केलं नाही तर पाप पुण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे दे रे हरी पलंगावरी या उक्तीनुसार कुठलं काम करायचंच नाही, कुठलं कर्मच करायचं नाही, मग ना पुण्य लागेल ना पाप लागेल. काही माणसांना अशा सुरक्षित कोंदणात राहायचं असतं. परंतु निष्काम कर्म म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा न ठेवता, कुठल्याही प्रकारची वासना न ठेवता, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा न ठेवता माणूस जेव्हा आपल्या भाग्यात आलेलं, आपल्या प्रारब्धात असलेलं कर्म अतिशय प्रामाणिकपणे करतो आणि हे कर्म करत असताना ईश्वराला स्मरून ते कर्म करतो आणि केलेलं कर्म अखेर त्यालाच समर्पित करतो, तेव्हा ते निष्काम कर्म असतं. मग हेतू शुद्धच असणार, विवेक आपोआप जागा होणार आणि विवेकबुद्धीने शुद्ध हेतूने केलेलं कर्म पुण्यप्रद नेणारं असतं. हेच तर गीता ठाई ठाई सांगते आणि हेच नामदेव आपल्या या अभंगातून अधोरेखित करतायत. नामदेवांचा संपूर्ण अभंग हा गीतेला समर्पित आहे. कारण संतांनी संप्रदायाची जी चळवळ उभी केली, जनमानस खडबडून जागा करण्यासाठी जो यज्ञ केला, तो या गीतेच्याच तर पायावर उभा आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून गीतेतलं तत्वज्ञान मराठीत आणलं. नामदेवांनी त्याला भक्तीची जोड देऊन उत्तरपथापर्यंत ही पताका नेली. पुढे एकनाथांनी लोककलांच्या माध्यमातून हे तत्वज्ञान समाजमनापर्यंत पोहोचवलं आणि तुकोबांनी विज्ञानाची जोड देऊन कीर्तनाचा जो गजर केला, ही सगळी प्रक्रिया गीतेने सांगितलेल्या कर्मसिद्धांतावरच तर आधारित आहे. कोणतंही कर्मकांड न करता फक्त आपल्या वाट्याला जे कर्म आलं आहे ते कर्म प्रामाणिकपणे आणि ईश्वराला स्मरून केलं तर माणूस यशस्वी होतो आणि समाजही सुदृढ होतो. मानवी जगणं कल्याणाच्या दिशेने जातं. हे तत्वज्ञान सांगणारी गीता, तिची महानता सांगणारा हा सुश्राव्य असा अभंग. नामदेव या अभंगातून जे सांगतायत ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी. फक्त एकदा गीता वाचून बघा, ऐकून बघा, समजावून घेण्याचा प्रयत्न करा. गीता केवळ अर्जुन युद्धभूमीवर होता म्हणून अर्जुनालाच नाही, तर प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक माणसाला एक नवी दिशा आणि परिपक्व असा दृष्टिकोन देते, यात अजिबात शंका नाही. नामदेवांचा प्रत्येक अभंग अशा तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेला
आणि भक्तीचा मधुर रस असलेला. म्हणूनच या निरूपण मालिकेतून आपण नामदेवांचे अभंग आळवत आहोत, त्यातला शब्दनशब्द समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या जीवनाशी त्याची सांगड घालत आहोत. पुन्हा भेटू याच निरूपण मालिकेतून पुढच्या अभंगासह. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.